भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कोषाध्यक्ष आयुष्मान बीडी कांबळे व संस्कार सचिव चंद्रकांत चौदंते यांचा संयुक्त वाढदिवस सिडको हडको परिसरातील नागलोक बुद्ध विहारात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हौसाजी वारगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागलोक विहाराचे अध्यक्ष विलास गजबारे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष PM वाघमारे, शहराध्यक्ष सुभाष डोंगरे, संस्कार सचिव चंद्रकांत चौदंते, जिल्हा संघटक सुनील गोदने, पर्यटन उपाध्यक्ष शंकर भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणचे जिल्हा कार्यकारिणी व विशाखा महिला मंडळ उपस्थित होते। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रतिमांना पंचांग प्रणाम। ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मात्र संस्थेच्या सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना सप्रेम जय भीम करून आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणचे धम्म चळवळीमध्ये अग्रगण्य असणारे माजी जिल्हाध्यक्ष तथा सध्याचे कोषाध्यक्ष माझे सहकारी तथा मार्गदर्शक आदरणीय बीडी कांबळे सरांचा आज जन्मदिन आहे आणि हा जन्मदिन सोहळा आमचे श्रद्धास्थळ नागलोक बुद्धविहार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। बीडी सरांच्या संदर्भात बोलायचं असेल तर सर मला वाटतं 1980 पासून ते आजपर्यंतचा 46 वर्षाचा कार्यकाळ हा धम्म चळवळीमध्ये एक सर्कल अध्यक्ष ते जिल्हा अध्यक्ष यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा धम्म चळवळीमध्ये अत्यंत अतुलनीय असा राहिलेला आहे। नांदेड जिल्हा तथा नांदेड पंचक्रोशीमध्ये धम्म चळवळीच्या माध्यमातून लहानापासून ते मोठ्यापर्यंत ज्यांचं नाव माहीत आहे, ज्यांची ओळख आहे, असे बीडी कांबळे सर आपल्या धम्म कार्याच्या माध्यमातून सदैव अग्रेसर असतात याची सर्वांना जाणीव आहे। एक या भारतीय बौद्ध महासभेला धम्म चळवळीला वाहून घेतलेलं स्वतःला समर्पित केलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सदैव आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत आणि अशा लोकांची आपल्या धम्म चळवळीला भारतीय बौद्ध महासभेला गरज आहे। या पुढील आयुष्य त्यांना सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी प्राप्त हो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आमच्या शहराचं भूषण असलेले आदरणीय बीडी कांबळे सर आताच आपण पाहतो त्यांनी 1980 पासून ते आजपर्यंत त्यांचा या धम्मामधला प्रवास प्रदीर्घ असून खूप अनुभवी आहे आणि बीडी कांबळे सरांना या नांदेड जिल्ह्यामध्ये छोट्या मुलापासून ते वयोवृद्ध मुलांच्यापर्यंत त्यांना ओळखतात। त्यांची लोकप्रियता अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये ते सामाजिक कार्यामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेऊन धम्मगाड्याला पुढे नेण्याचं काम ते करत असतात आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रचंड उदंड दीर्घायुष्य लाभावं, त्यांचं जीवन सुखी निरामय व्हावं अशीच बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। मार्गदर्शक तथा बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आता संस्कार कोषाध्यक्ष आता रनिंग ते आमचे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक समाजामध्ये त्यांचं काम आहे आणि नागलोक बुद्धविहार समितीच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि भीमकायदा सामाजिक संघटनेच्या वतीनं तसेच गजभारी परिवाराच्या वतीनं सर्व मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारं आयुष्य सुख समृद्धी आणि निरोगी लाभो अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। विशाखा महिला मंडळ याची मी अध्यक्ष आहे। आमचं नागलोक बुद्ध विहार म्हणून इथं संभाजी चौकात विहार आहे आणि आज आमचे बीडी कांबळे काका हे भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे। आमच्या सगळ्या विशाखा महिला मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्यांना पुढचे आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावो। तथागत भगवान बुद्ध भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने प्रतिमांना प्रथमतः त्रिवार विनम्र अभिवादन करतो। सर मी 1980ला कापसी सर्कलचा भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष म्हणून काम केलो। त्यानंतर तालुक्याचा सरचिटणीस नांदेड तालुक्याचा सरचिटणीस म्हणून काम केलो। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचा अध्यक्ष म्हणून काम केलो। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचा
संस्कार उपाध्यक्ष म्हणून काम केलो आणि आता भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला एवढा मनातून आनंद होतो सर. हा जो गोतवाळा आहे, हे जे भारतीय बौद्ध महासभेचं मी काम करत असताना मला सगळ्याकडूनच प्रेम, जिव्हाळा, अंतःकरण, माया सगळं काय मिळते, म्हणून मी माझ्या जीवनामध्ये परिपूर्ण आहे असं माझं मी समजतो. या ठिकाणी आपण माझा यथोचित सन्मान केला महिला मंडळाच्या वतीने. आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष हौसाजी वारगडे साहेब, या ठिकाणी सुभाषरावजी डोंगरे साहेब, विलासरावजी गजभारे साहेब, आमचे रत्नाकरजी सोनसळे साहेब आहेत, के वाघमारे साहेब आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा एवढा मोठा मान सन्मान बहुमान झाला, मी कदापि विसरू शकत नाही. आपल्या ऋणामध्ये सदैव राहण्याचा प्रयत्न करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.